या गाईज आदित्य आज आला नाही अँड म्हणून मी टाइम आले आज दुसऱ्या लेक्चरला सर आल्या रामकृष्ण हरी म्हणलीत. And I have brought these 2 notebooks for the 4 subjects. Raja is always with his praja, but I don't have any praja. Hey, look at these guys. My fucking god. Hey guys, good morning. Welcome back to my channel. So I hope you are all doing good. आणि आज आलोय टायमावर मी आणि सिंग पण आहे. मॅडम घेत नाही रे, मला तर घेत नाही, मागल्या जा म्हणली परत म्हणून तर. सो गाईज आज आदित्य आला नाही. हां काय माहीत शिराय चालू केलं आता मॅम. या गाईज आदित्य आज आला नाही अँड म्हणून मी टाईम आले आज. तसं काय नाही, लवकर उठले मी. सो येस, जाऊन लेक्चर करूया पटकन. मॅम आज घेतील असं होप करतो मी. लेट्स गो. सो गाईज आता पहिलं लेक्चर झालेलं आहे अँड आदित्य आला नाही बिकॉज त्याला ताप नाही आला, सर्दी खोकला जाम आला आहे. गोड खाते, गोड खावा, कॉफी प्या, हे पण त्यातलं नाही. सो गाईज पडत नाही या. अरे होय, तुझी इम्युनिटी पॉवर जास्त आहे काय चांगली. सो मी आणि सिंग गाईज आज उपवास करायला लागले. सिंग का करायला ते त्याला माहित नाही, मी का करायला ते मला माहित आहे. बिकॉज एकादशी आहे म्हणून आज आषाढी एकादशी आहे गाईज. सो येस, वी बोथ आर फास्टिंग टुडे. बाय तुला माहित आहे का आषाढी एकादशीला काय करायचं असते? संध्याकाळचं पण जेवायचं नसते. आज पाणी वगैरे पण पाहिजे. नाही तेवढं नाही. काल मला कोणतरी सांगत होतं ते काहीतरी फेक न्यूज ऐकलास तू. सो रात्रीचं फक्त ते ह्याचा भात खायचा असतो, वरीचा भात. ते भाऊ मस्त लागतं. आमच्या घरी करतात, उद्या राहिला तर तुला घेऊन येतो. सो या पहिलं लेक्चर तर झालेलं आहे व्यवस्थित आणि आता दुसरं लेक्चर चालू होईल. सर अजून यायचे आहेत. सो येस, आम्ही आता बसलो इकडे चिल करत आणि सिंग लागलाय रील स्क्रोल करायला आणि पोरं दंगा करायला लागल्यात. ओके बाय. सो गाईज फायनली फर्स्ट 2 लेक्चर्स आर डन. व्हॉट द फक, मुली मला जस्ट करतात गाईज. झालं बघा यायचं सुरू असं मला लागलं. सो व्हॉट द हेल इज दिस ब्रो, शुड आय डू ऑर नॉट? आय विल. सो भावा काय करायचं आता? आय एम हंग्री. मी टू. आय हॅवंट ब्रॉट एनी फूड. देन लेट्स गेट फ्रॉम आउटसाइड. शॉर्ट. चल जाऊया. सो गाईज आज होई पडली कोणतं. सो गाईज आज दुसऱ्या लेक्चरला सर आल्या रामकृष्ण हरी म्हणलीत. सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणलीत बिकॉज आज आषाढी एकादशी आहे ना. सो या अँड चल रे बाबा, भूक लागला. लेट्स गो. काय ते खाऊन येतो गाईज. ही 2 पोरं आहेत ना, ह्यो आणि हे पाया लागले. यांना सरांनी बाहेर काढलेला, जाऊन फिरून या म्हणला काय. आणि ऐक की, बाहेर जावा फिरून या म्हणलात आणि खेळायला बाहेर कोण फिरायला आल्यात. कसली पोरं आहेत, सरांचा शब्द पाळतात. मला पण जॉईन हो म्हणालतीत पण मी नाही म्हणलो. सॉरी सर. नाही सॉरी कुठं म्हणलं? तू इनोसेंट प्ले केलास रे. हां मी इनोसेंटच आहे रे. सो या कोणची गाली तू? चालेल. सो उपवास आहे, काय खाऊ शकत नाही आज आम्ही. अँड सिंग, डू यू हॅव एनी प्लॅन? नो प्लॅन्स भाई, तूच सांग काय करायचं. आपण डेअरी मिल्क खाऊ शकतो भावा. डेअरी मिल्क खाऊया काय सांग? गोड होणार पण का नाही. कॉफी पिऊया काय? ताक पिऊया की. ताक इज बेटर. सकाळ ताक कोण पिते? इट्स नॉट सकाळ, इट्स 11. सकाळच ओनली. लंच नंतर ताक पिते. हा चालते, लंच नंतर ताक पिऊया. सो आता कॅडबरीज खाऊया. लेट्स गो. सो गाईज आम्ही इकडं जस्ट काय ते बेकरीत आलतो. बेकरी इन द सेन्स खायला स्टेशनरीत. आणि बघा आमच्यासाठी पिकअप करायसाठी अथर्व जातो आला आहे. म्हणजे मित्र किती दिलदार असले पाहिजे बघा, कार घेऊन येतात पिकअप करायसाठी. जागा असणार वर काही तर लावा. हाय चल, माझ्या गाडी मागे जागा आहे. सो या आम्ही हे घेतलेलं आहे फराळ चिवडा अँड चक्की गुडदाणी. सो वी विल इट इट अँड राजवर्धन सिंग इज ऑलरेडी स्टार्टेड चिविंग. बकरी साला. सो गाईज ब्रेक इज ओवर राईट नाव and I have brought these 2 notebooks for the 4 subjects.
4 सब्जेक्ट्स आतमध्ये लिहिणार 2 नोटबुकमध्ये. बिकॉज गाईज एवढं काय लिहून देत नाहीत. सो वी कॅन मर्ज 2 सब्जेक्ट इन 1 नोटबुक. सो या सर आमच्या पुढं चालत आहेत अँड लेक्चर चालू होईल आताच. सो आम्ही चाललो लेक्चरला. या लेट्स गो. भाई आत्ता का नाही 2 तास सलग एकाच सरांनी लेक्चर घेतले. त्या आदित्यच्या लेक्चरला फर्स्ट एड होत होतं ना, त्या सरांनी घेतले. सो तुम्ही गेस करा आमची कंडिशन. आता लंच ब्रेक झाला आहे, चला लंच करा. गाईज आता मी लंच करून शाबू खाऊन आता आलो कोल्हापूरमध्ये. अँड ते माझं एक पार्सल आहे ते रिटर्न करायचं आहे. सो ते पोस्टात चालले द्यायला. अँड मला आणि इंटिरियर क्लासचं जरा बघायला पण जायचं होतं. अँड या मी ते क्लासेस बघायला जाणार आहे. सो अजून एक अजून काय काम आहे का माझं? लेट मी थिंक. नाही, लेट्स सी गाईज. आल्यानुसार काय तर 2-3 कामं करून जाणार. अँड या लेट्स गो नाव. सो गाईज आय हॅव रिच हिअर इंडियन डाक. अँड या इकडून हे पार्सल पाठवायचं आहे. सो येस लेट्स डू दिस. अँड त्यानंतर ना क्लासेसचं बघायचं आहे, ते पण बघायचं आहे. लेट्स गो. व्हॉट ए बॅड न्यूज गाईज. इकडे 1 वाजेपर्यंतच कुरिअर करतात. आता 2 वाजल्यात. सो 2 नाही 2:30 वाजल्यात. ते म्हणतात रेल्वे स्टेशनच्या तिकडे गाणे काय कुरिअरचं तिकडे जावा. सो लेट्स सी. जर वेळ मिळाला तर जाव्या. बाय. चलो गाईज देर इज वन गुड न्यूज. हे क्लास तर ओपन आहे आणि मी इकडे इन्क्वायरी केली अँड इट इज रिअली गुड इन कोल्हापूर. सो या आय विल जॉईनिंग दिस क्लास सो सूनर. सो या आता जातो पुढं. अजून बाकीचे काय काम आहेत ते करतो अँड देन बॅक टू दी होम. लेट्स गो. सो गाईज मी कुरिअर तर केलं. तिकडे काय व्हिडिओ करता आला नाही. ते फास्ट करून मी इकडं डेक्कन क्लासेस म्हणून आहे स्टँडपाशी कोल्हापुरात. सो इकडं आलो होतो बघा इकडं डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईन. सो इंटिरियर क्लासेस बघायला आलो होतो मी गाईज. बट इकडं तिने म्हणतात डिप्लोमा किंवा डिग्री करावी लागेल फुल टाईम. सो पार्ट टाईम इकडं काय करता येत नाही. बट ॲज यू नो मी आता ओ माय गॉड ॲज यू नो गाईज मी आता डिग्री पर्स्युइंग करत आहे फायनल इयरला. सो मला एक्सटर्नलच करावं लागेल, फुल टाईम करू शकत नाही. सो या इथे एक आडवी कोणतर गाडी लावलायला काढायला होतो थांबा. दादा जरा गाडी माग घ्या. येस. सो लेट्स गो. आता माझं बऱ्यापैकी 3 कामं झालेली आहेत. सो आय एम फ्री टू गो होम राईट नाव. सो या आता काय असेल तर मी प्लॅनमध्ये चेंजेस सांगेनच तुम्हासनी. अँड नसेल तर घरी जाणार डायरेक्ट, कारण संध्याकाळी जिमला पण जायचं आहे. अँड घरी जाऊन मला काहीतरी एडिट पण करता येईल. सो लेट्स गो. सो गाईज देर इज नो वर्क फॉर मी राईट नाव. आता मला घरीच जायला लागणार आहे, कारण घरातून फोन आला होता की घरातलं पाणी संपले, पाणी आणायला जायचं आहे. सो या माझी सगळी कामं तर झालेली आहेत. जसे मी कोल्हापूरला आलो तर सगळी कामं करून घेतलीत. अँड आता माझ्याकडे काय काम नाही आहे. सो आय हॅव टू गो होम राईट नाव. त्यानंतर जिमला पण जायचं आहे. सो या अँड मी एकटाच आहे गाईज लुक. आणि मी मोस्टली एकटाच फिरतोय कायम. जेव्हा आदित्य असते तेव्हा तेवढा एकच, नाहीतर आय एम ऑलवेज अलोन. किंग राजा न ब्रो, राजा इज ऑलवेज विथ हिज प्रजा, बट आय डोंट हॅव एनी प्रजा. अँड येस I have you. You are my प्रजा. I forgot about it. सो या तुमच्यासोबत फिरते मी. सो आता जातो घरी गाईज. अँड लेट्स सी. घरी जाऊनच आता जरा झोपतो मग. या बेटर फॉर मी, कारण रिकव्हरी तर होईल थोडी मसलची. कारण आणि मी वर्कआउट तर चुकवला नाही गाईज, जरी माझ्या अंगठ्याला लागले तरी. आणि हे थोडं बरं झालेलं आहे, आता दुखायचं कमी आले. सो या लेट्स गो टू होम. बाय गाईज. आय एम बॅक टू दी होम. अँड लुक हे बघा असे बाटल्या भरल्यात. 7 बाटल्या असतात, 2 आठवडे जातात. सो एकदमच घेऊन येतो आम्ही असं कारमधून. अँड आता पाणी घ्यायला चालू आहे. ॲक्च्युली आमच्या घरीमध्ये RO सिस्टीम आहे, तरी पण आमच्या घरातलंच नाही तिकडचंच पाणी आवडते.
सो मला जाऊन आणावं लागते अँड आय एम गोइंग टू टू ब्रिंग दॅट अँड चला पाणीच घेऊन या आणि त्यानंतर मला जरा एडिट पण करायचं आहे सो आय हॅव टू डू इट फास्ट सो लेट्स गो. इथं एक बॅड न्यूज झाला. पाणी घाला तर लाईटच नाही. इकडं आर्यन आला माझ्यासोबत. सो आता थांबायला लागणार नाही तर घरला जायला लागणार. दुसरीकडे पण जायला ना तिथं पण लाईट पूर्ण गावातली लाईट गेली असणार आहे. सो थांबूया आता. गाईज लाईट काय येईना. खूप वेळ तिथं वेट केला मी आणि आलो घरी. जरा गाडी धुक आहे. लुक घाण झाला. सो आय थिंक आय शुड वॉश दिस कार अँड टुमॉरो इज हॉलिडे फॉर द कॉलेज. सो धुतलेली बरं पडेल सो दॅट वी कॅन टेक दिस ऑन ट्यूजडे. सो धुवून घेतो मी गाईज जरा गाडी आणि मला जिमला पण जायसाठी आवरायला पाहिजे. सो पाणी आपण डायरेक्ट रात्रीच आणूया 7 वाजता जिमनं आल्यावर. सो या गाडी धुतो. बाय. हे लुक ॲट दीज गाईज. माय फकिंग गॉड. वाव इट्स लुकिंग सो डार्क. बघा ऊन पडलं कसलं दिसायला लागलं. बघा ते ना. यास. सो गाईज गाडी तर धुतलेली आहे मी बट पाणी तर आणलं नाही. बाटल्या अजून आत आहेत. सो या पाणी मी आता जिमला जाऊन आल्यावर घेऊन येईन. सो यस बघा मी जिमसाठी रेडी झालो आहे अँड इट्स लेग डे टुडे अँड आय विल गो टू जिम अँड आय विल एंड दिस ब्लॉग हिअर बिकॉज जिममध्ये जर काय स्पेशल नसतं आहे. सो या आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज अँड देर इज नो कॉलेज टुमॉरो अँड ऑल्सो डे आफ्टर टुमॉरो. सो 2 दिवस सुट्टी असल्यामुळे इफ एनी प्लॅन्स हॅपन आय विल डू व्लॉग ऑफ इट. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा अँड कमेंट पण करा. लाईक करा चालेल. या सी इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय बाय.